अरे का इकडे येत नको तिकडे दम टाकू कोणाला अख्ख्या गावात माझा कोण नाच करत होय फोटो काढ इकडे मी इकडे लय पेल्यामुळे त्याला ओळखायचं ना कुठं काय बसले काय का बोंबालतीस का मलाच मग का बोंबाल तुला बोंबला काय झाले एक इकडे तुला सांगते काय झालंय तू बोंबाल इकडे येऊन काय रट्ट काय त्याला माहिती मार बसतो इकडे आल्यावर पुढे दाल खारे हिला लय मग गुदगुल्या होत्या पुढं जा त्याने तर आपलं लगेच जमावलं होतं त्याच बाहेर हा तिनेच लगेच जमावलं आपलं आणि लग्न जमवल्यापासून आताशी दिसते हा आणि आणखी म्हणते कसं माझ्या गावचं पोरग लय देख नाही लक्ष्मी नारायणा जोडा सोबत नवं काय केलं तर मावशी मी तो असला पदरात बांधला माझ्या हा आता आमच्या प्रपंचाचं वाटोळा बघून तोंडाला पदवलं हसते खोतो 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 सारखं हसायचं पण आता कसला काय सणा दिलाय बांधणार काय करावं तुमच्या माहितीसाठी सांग आजाची 50 एकर अशी फुकली बापाची 50 एकर अशी फुकली राहिलेली 5 एकर फुकील पण तुझा नाद आजच्या गावात माझा कोण नाद अगं बाई फट्ट्या अजून सरळ चालतोय सरळ चालते का बरं उलटा पलता अजून टाकायची म्हणजे सरळ चालाय तुला अजून नीट सांगतोय हा. फट्ट्या सरळ चालतोय एकदा जर वाकडा चालू ना बरं हाण फुटे त्याने खाल्लेली बाळ आहे सगळं उलट करून हा गावात कोण नाही इकडे इकडे बावळात नाही हा पण मारायचं नाही मारते इकडे इकडे परवा दिवशी असं गोड बोलून नाही चिडावलंय मला हे हसते म्हणून म्हणून नाही नाही मार ये नाही मार इकडे कवाचा नाका मारते मोडद्या तिकडे कवाचा नाका मारते आता काय राहिले वाटलं व्हायचं नको हात पाय ठेवलं आणि का आणि ह्याच्यापेक्षा आणखी नाही वाटलं होईल मग चालला ही मी प्रपंच चालला डब्यात कवाचन तुला हाका मारते इकडे ये इकडे मोडत्या काय झालं माहितीये का काय झालं तुझ्या हान्या निघाला आहे तुला घेऊ त्याला सांगितलं तर मोडत्याला म्हणलं मगाशी मी जाताना म्हणलं मी पाण्याला चालली आहे तेवढं दार लावून घे कुत्र मांजरेल घरात स्वयंपाक केलेला आहे खाऊन टाकले म्हणून ह्याला म्हटलं होतं दार लावून ये तू कुशाल मोडता दार ठेवून आला ही काय म्हणली मी तवरी ती पाणी घेऊन दारू लावून या मी आज दारू लावून बघितलं कसं ऐकते मी दार लावून मला घेऊन तू दार लावून ये काय झालंय माहिती का तू सारखी मला इकडे ह्या कानावर हातली ह्या कानाने ऐकायचंच बंद झालं काय झालं तुम्हाला सांगतो मंडळी आता मला हे ऐका ह्या बाजूने बदल झाला आता बाजारात येते तू बिघोच्या आणि त्या बिघोच्या बाजारात येते बाय चुकाई काय बसली आणि ती काय म्हणायची चुका घ्या चुका 10 रुपयाला चुका घ्या चुका 10 रुपयाला आहे ना मला वेगळंच ऐका आलं मला ऐकायला मुका घ्या मुका 10 रुपयाला मुका घ्या मुका 10 रुपयाला पाहुणं म्हणलं 10 रुपये म्हणजे लय महाग नाही मुका 50ची नोट काढली आणि तिला म्हणलं 5 मुक द्या अयो तिच्या माग तिचा नवरा उभा होता साधी मुका मार दिला मग कसं राहिले अयो कसा काय सांभाळला असेल मी इतका धुतलाय बाकी धुतल्यावर मोठा खुशाल म्हणते मुका घ्या मुका नाही तो बाबा धरून तर काय करावा अगं सगळ्या चुकाच बाहेर काढल्या त्या हा सगळं मुका मारून मिळाला ही तुझ्यामुळे
झालंय मला जगलं काय काय येतंय तू काय मारू काय नको बाया तुझ्या पाया पड हा पाया माझ्यात पाया पड कसं काय बघितलं का तुझ्याच पाया पडायची पाया अरे मोठ्या हाणून हाणून काय राहिले आता तुला माहित आहे का तिथं ह्या खडकीतले 10 माणसं दारू पिऊन मेली दारू पिऊन तू कवा दारू कोणी पिऊन सांगितलं तुला अरे मी पेपरला वाचते रोज पेपर हो, हो. त्या पेपर मध्ये वाचलं इथले 10 माणसं दारू पिऊन मेली बाबा हा आजपासून बंद म्हणजे आजपासून बंद म्हणजे बंद. नक्की का पण आजपासून बंद म्हणजे बंदच करून बरं झालं काय देव झालं. आजपासून पेपरच बंद नाही का? आहे मी ना? म्हणलं दारूच बंद म्हणते पेपर मध्ये काय बाय छपा येत आहे त्यातलं पेपरच नको आपल्याला नकोच होय अजिबात पण दारू नाही सोडणार दारू काय सोडायची सोड्यावर पीठ पण दारू काय सोडणार एक परती मला सोडशील पण दारू नाही सोडायचं हा असलं तरी पेथाड आहे हे? अरे इकडे नव ते आपल्या शेजारचं वाघ साहेब हा. आणि ते कस्तुराबाई आहेत. काय झालं अरे रोज ते वाघ साहेब आहे तुला फिरायला घेऊन जाते त्या कस्तुराबाईला रोज पिक्चर बघायला नेते नव्या नव्या साड्या घेते तू काय करतो बरं नुसता घेऊन ए, मी बी तिला पिक्चरला बघायला नेली पण तिचा नवरा मारून नाही का आता मी मला फिरायला नाही म्हणतो का कस्तुराबाईला नाही म्हणतोय आता म्हणजे तुम्ही का नेत नाही मी नेली आणि गाडी का घ्यायचा साडी आता तुला मी काय ग 7 वर्षापूर्वी साखर नवीन घेतली नाही का आता परवा म्हणतो 7 वर्ष आगे हे बघ आता साडीच्या दुकानात जायचो तो मावशी हा. गेली दुकानात आणि इथं मापच नाही साडीचं मग माप देत का आहे का? आणि ह्याच्या टाकल्या वापन केलं का साडीचं माप हा ब्लाऊजचं माप असतं का साडीचं चुकली म्हणजे कुठे ब्लाऊजला कधी ब्लाऊज पीस असतो कधी पदर असतो नसतो तुझं हांदाडाच्या फांदाडा माप कुठे साडू लागत तुला नाही का असला नवरा कसा सांभाळायचा हे झालं? नवरा इकडे हे जाऊ दे आपलं रोज चाललं तो पितोय मी रोज म्हणते इथरणी बोलतात शोधित गावात नाही मारतात आता कशाला मारते दावा नवा तिकडे आपल्या लग्नाला किती वर्ष झाले लग्नाचं गडती उमळकच नाही. आहे का बघितलं ना? लग्नाचं नाव काढलं घ्यायला लागलं कसं तरी व्हायला चालू तुझं आपलं काय तरी तिकडे. आता लग्नाचं काय जर काढती म्हातारपुरी काय आणि म्हणलं बघा तुझ्या लक्षात आहे का नाही किती वर्ष झाली काय झाली पेल्याशिवाय देण्यात येतोय बाबा हा कुठे गेला अंकुशराव टाकले हात थांबला का नाही आपला अंगच माझं थरथर का पाहिजे आता ते थांबलोय हे बघा ए मावशे फटक्याला सगळं माहिती माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली किती 12 वर्ष 12 वर्ष हा फटकीच्या काय किती लग्नाला येणार गडी हा पण 12 वर्षात तुम्हाला काय काय घेतलं ए तुला काय कमी पडलं काय काय घेतलं तुला तिथं काय कमी पडलं सकाळ फुटेल नको बडवू एवढं मग काय घेतलं तेवढं तरी सांग ना हे बघ मावशी आहेत 5-50 साड्या कपाटात हा. 5-50 दागिनं थोडं हिच्या अंगावर आणि 5व्या माझ्या पंख्याखाली झोपती पट्याच्या जीवावर आणि पंखा असा पाचवरात घार 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 घार. हा पडत तो बार खाली पडतो पडत तर फिरतोय हा. उठून बस अगं व्हायचंच कमी गटू फुटला सगळा तुला काय सांगतोय 5व्या माझ्या पंख्याखाली झोपती म्हणती वेळ काय? मोरजा बघितलं कसाला बडबड त्याच्या वय बोलत्या अहो माझ्या आई बापानं तुझ्या आईबापाचं नाव घेऊ नको. माझ्या आई बापानं माझ्या लग्नात 5-50 साड्यानं बॅग भरून दिली होती 5-50 तोळ सोनं दिलं पण ह्या मूर्त्याने एक फुटका मनी ठेवला नाही का अंगावर सोनं बघितलं का माझ्या गळ्यात काय तुळशीच्या माळाच्या गळ्यात माळ होता ना अहो काय तुम्हाला सांगायचं असा नवरा मिळावा म्हणून मी बाला त्याला गेली सगळी जुळ केस दान करून आई, हो, टकली, टकली. सगळं टकलं दिलं कारण हे असला नवरा मिळावा म्हणून नवरच केला होता मी हा? अगं तुला कोण टकली खुशाल म्हणून बोलत आपण ते 5-50 साडी ही साडी बघितली का माझ्या अंगावर कोणाची हे काय हे आता काय त्यांचं नाव पोचणार आहे हा त्यांच्या घरनं आणले त्यांच्या बायको साडी तेव्हा माझ्या अंगावर आहे सगळं. हा? तरी मी त्यामुळे म्हटलं त्याने एक साडी सुद्धा ठेवली नाही आणि असली काळी साडी 200 रुपयाची कोण घेते आपल्या बाजूच्या साड्या 5-5 6-6 हजाराचा साडी. हा, तरी असं वाटतंय ह्या मोडद्याला सोड चिठ्ठी द्यावं त्या स्पीकरवाल्या सगळंच लगीन लावली कसं बघतोय आल्यापासून मका बघतोय माझ्याकडे करता का लगीन माझं झाले का लगीन झालंय. झालंय तरी मी हा भाऊ नाही तुझ्या पण तरी बाजूला- घरचे नाही म्हणणार नाही ती हा. करा म्हणणार दुसरं लगीन बरे तुला भांड्याला बाय होईल म्हणणार चांगली मी बी कटाळलोय, तुम्ही घेऊन जावा. कटाळाय कशाला कटाळाय तू अरे काय रट्ट खाण्यापेक्षा आवाज स्पीकरवाला तुम्हाला सांगतो सुतार पाटील केला असते मला लगीन तुमचं सगळं पण काय तुम्हाला सांगायचंय मला 12 लेकर हो हो 12 पोर आहेत मला 12 मावशी फट्ट्याला 12 वर्षात 12 पोरं झाली. हा ते तर नाही दिला अरे देवाचं देणं त्याला कोण नाही म्हणत.
तर देवाचं दे फुलं म्हणजे गुलाबाची फुलं बोला अगं नवस करून होत आहे पट्ट्याला पारा झाली काय आबाळात न पडते कुठे चेंड पडणार आज गाड्या पोराला मिळाला असा लेकर लागते तिला हात करत तर पुढे पटकीन उडी मारली त्याला एक नंबर पट्टे नाही तर तुम्हाला काय सांगायचंय आजपर्यंत पोरं बी लई बघितली पण असं पोरग नाही बघायला मिळालं अरे पोर कुणाचं आजी तुम्हाला काय सांगायचंय पोराला कडव बस म्हटलं का नाही किती पोरग कडव बसायचं नाट्याला तरी फास दिल ना तर खाली बसरेल तरी पण हे पोरग काय तुम्हाला सांगायचंय पटकीन उडी मारून बसत त्याला वाटतं निर्गेचं फळ गोर गावल्या कसा बसला बाबळीचा फळा बसल्या देखणा वर्गा त्याला मुका घ्यायला लागलो सगळा शिंबूड लागलाय गावाला खराब गोट तोंड झालंय माझं आमची मूड कुठं खरंच असतोय गावात ए पोरा शिंबूड खराब असतो का हो म्हणते आज सांग की खरं का खोटं हसते कस काय देखणे पोरगा माझं हा ह्याला लहानपणी तुम्हाला काय सांगायचं आणि काय काय पाजलं माहिती का एवढा दमाडा झालाय त्याला लहानपणी डेअरी सुटली डेअरी सुटल्यावर काय केले नाही जर्सी गायचं जतावला असेल जत पडलं बसा याला माहितीये का याला मी एक रतीब लावलाय काय सर? रात्रीचा झोपताना बादली भर उसाचा रस पास होय बादलीवर सकाळ कारखान्याला मग सकाळ उठायच्या कांद्याला अरे हे पैलवान आहे पैलवान खाली सगळ्याशिवाय खात नाही तर कसं आहे? अरडत माझ भाळता इकडे आज इकडे गे त्या म्हातारी आता काय करते रे म्हातारी भेटते की म्हातारीला वाटलं का कडक घ्यायला आला अगं त्या म्हणणं आजीच्या पाया पडव म्हातारी म्हणते मी नाही बाबा मी नाही बसणार अगं पाया पडतो म्हातारी मग आपण काय ती म्हणलं वाज पाया पडून असं बसा आम्ही काय भावलाच आहे का ती तुझं काय सांगाल नाही ग आज आईसाठी कोणाला पुढच्याच मग 5 साडे घेतल्या 5 थोडस लहान महाराजांच्या प्रपंचाचं वर्णन केले लहान महाराज सांगतात की नवरा नको नाही पाहिजे परंतु कोणता कसा नातवंड आपल्या भावडोतच सांगितले काय हा
सांगी पटाक्षर. पटकन उडाली तुटकीचं चोरी पटकन उडाली तुटकीचं चोरी तिथं शिवायला दोरा नाही फटक तुटका कसाला परंतु ते शेवटी पण नसल्या फक्त त्याच्या घरामध्ये दोरा असावा जर का त्याच्या घरात जर दोरा नसेल तर नाथ महाराजांचा असला नवरा नको दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. फटकं तुटकं कसं ना शेवटी पुण्य असता येतं परंतु पोटाला पोटभर तरी असावं महाराज ह्याच्या घरात खायला काय ए मला ह्या बायका सांगतात की काय सांगते ते तुम्ही असा बाहेर गेला ना तुमची बायको काय काय करून खाता. काय करते देवा हो तुम्ही बाहेर गेला की तुमच्या घरी श्री बालाजीचा थाट असतो. बालाजी श्री म्हणजे श्रीखंड, बर. बा म्हणजे बासुंदी, हा. ला म्हणजे लाडू, हा. जी म्हणजे जिलेबी. चांगलं बोलायला काढते एवढं खाते म्हणती होय काय करते. एवढं खाते एवढं खाऊन तर झाली मुलं. हा मुर्दा सासरवडीला माझ्या आई बाबाच्या घरी आल्यावर खाल्लेलं सांगते हे तुझ्या आई बापाचं नाव घेऊन माझ्या घरात आता तुम्ही सांगा मला सासरवडीला जावाचं किती थाट असतो सुतार पाटील किती थाट असतो बाबा, हा मग ते कोणाची का गाडी घेऊन येणार शेजारीची दुसऱ्याच बुट आणतंय तिसऱ्याचा साधारण मागून आणतंय आणि थाट आणतं म्हणतात तिथं सासरवडी हा आणि घरी सासून मात्र पाचशे कोणी जेवायला घातलं तेवढं बरं घरात ठेवलंय ए तुझ्या सासू आई बाबा नाव काढायला नाही तर तुला मला एक- तुझ्या घरात खायला आहे का? येत नाही मला. अरे पाचशे कोण तुझ्या घरात खायला तरी मिळते का मला अहो तुला काय सांगायचं माझ्या लग्नात माझ्या आई बापानं इतकी मी जाड होती इतकी जाड होती इतकी जाड होती तुला काय सांगायचं मी माझा एक ड्रेस लॉन्ड्री मध्ये घायला गेली तर लॉन्ड्रीवाला मला ना माफ करा मॅडम मी काय सरकारचा तर बुनाई होती एवढी जाड होती हा आणि खुशाल मुर्दा म्हणते ह्याच्या घरात खायला काय कळण्याची भाकर लांबड्याची भाजी कळण्याची भाजी लांबड्याची भाजी वरवळाची धार नाही. अहो, कळणा कोंडा कसा ना परंतु कमीत कमी ते चवदार लागण्यापुरता त्याच्या घरामध्ये तेल असावं जर त्याच्या घरामध्ये जर तेल नसाल तर असला नवरा नको दादा नको ग बोंबाडली तेल नाही तेल नाही आहे का तेल आणि पहाटे 5 वाजण्यापासून लगडीनं डब्यानं वत आणतोय तू वत्ती कसं मी डब्यानं लगडीनं त्याला आणतोय बघितलं का सुंदर पाठ तू पाटील? वत्ती कशात सांग पिलेल्या औषधीत असतो काय औषधीत हा अरे पाठच 5 वाजता उठतंय दारू काढतंय दारू पितंय आणि लगडीनं पाणी होतं ह्याला वाटतंय मी त्याला जड्ड बांधतोय हा हा अहो नितीन दादा त्या डब्यावर सरळ सरळ काय लिहिलंय? जेमिनी सूर्यफूल तेल आहे का डब्यावर लिहिले मी डोळ्याने वाचलंय आणि पण ते डब्यावर लिहिले पण ते डबा त्याला जर पाण्याला केलं कुणी केलं रे अंकुशराव आमच्या घरी येतं काय डबा फोडा डबा फोडता काय आमचं रात्री परत दिसतंय ना काही डब्याने जर त्याला म्हणजे असा मोठा बघितला का हा अहो जाऊ द्या बरं द्या 8 दिवस उपास करतात त्याला घरात खजा मिळत नसलं तरी फाटकं तुटकाचं शेवटी पण नसतात पण याचं घर तरी चांगलं असावं मगाशी सांगितलंय फट्ट्याची 5 मजली माडी 5 मजली माडी 5 मजली माडी 5 मजली आता तुम्ही सांगा मला 5 मजली माडी असल्या हे बरं देवळात रोज झोपा जाईल का ए, मरे- रोज बरेच देवळात झोपा जातो मावशी मर्याच्या देवळात झोपायचा आहे कारण आहे बरं का काय कारण आकडाशिवाय तिथं कोण येत नाही आणि हो आलो तर तिथं 5-6 कुत्रीन मीच असतो अजिबात कोण येत नाही ही काय करते किती बी दार वाजवलं ना तर उघडत नाही उघडलं तर ठोंब नाही तर बेन घेऊन येते तिच्या बहिणी मी मर्याच्या देवळात झोपायला जातो 7-8 कुत्रीन मी निवांतो तिथं लय मार्ग सकाळ उठून बघा हे कुत्र्या जागा कुत्र्या जाग्यावर सगळं कशाला सांगते या? नाही नसतो अरे पाहुण्या रावल्याचं गाव आहे तुला काय कळलं? माती उकळून झोपता का हे का? तसं? सगळं कशाला काय बी सांग आहे जर घर जर बघितलं तुम्हाला काय सांगायचं ते पाऊस पडायला डायरेक्ट घरातच पडतो का त्याने थांबतच नाही. अजिबात नाही. पोराला खेळवायचं म्हटलं तर घरातच चंद्रमामध्ये असते बाहेर जायची सुद्धा गरज नाही असलं तर ह्याचं चंद्रमौळी घर आहे ह्याचं घर जर पाहिलं मोडकत घराने तुटकत छप्परा मोडकत
ज्याच्या घरामध्ये देवासाठी देवघर असावं, ज्याच्या घरामध्ये देवघर नाही, ज्याच्या दारामध्ये तू चरून जाणार असं ना नवरा नको. दादला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तोरच येथे नाही. काय रस नाही आता इथं संपला संपला संपला. आज तो सांगितलाय का तुला? संपला. तोरच येथे म्हणजे कुठला? तर आपला हा भक्ती मार्गाचा व्यापार प्रपंचामध्ये नाही. भक्तीचा रस जर तुम्हाला जर सेवन करायचं असेल त्याच्या कीर्तनात ठेकण्यापासून या लावणी मृदंग सुती टाळ घोषी सेव ब्रह्मरस आवडे. जर तुम्हाला जर ब्रह्मरस जर सेवन करायचं असेल तर भजन कीर्तन करा, तर तुम्हाला ब्रह्मरस पाहायला मिळतो. परंतु असला रस आपल्या प्रपंचामध्ये अनेक रस असतात. जसा सीझन आहे त्या त्या पद्धतीने रस असतो. उन्हाळ्यामध्ये लिंबाचा रस असतो, आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचा रस असतो, आणि हे रस चालले तर नेहमीच आहे. हा एका जनार्दनी समरस झाले, तोरच येथे नाही, दादा नको ग बाई